पत्रकारितेच्या आड लपून विकृत कृत्य करणाऱ्या घरमालकाचा संतापजनक प्रकार घाटंजी येथे उघडकीस आलाय. शिक्षणासाठी ग्रामीण भागातून शहरात आलेल्या ITI मध्ये शिकणाऱ्या युवतीवर तिच्याच घरमालकाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना 13 एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारात घडली. आरोपी हा एक नामांकित वृत्तपत्र दैनिक भास्कर वृत्तपत्राचे तसेच GTV मराठी YouTube न्यूज चॅनलचे पत्रकार असल्याची बाब समोर आल्याने प्रकरण अधिकच गंभीर बनले असून परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी घाटंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार पीडिता ही नेहरूनगर परिसरात मैत्रिणीसह राहत होती. ती गेल्या 5 ते 6 महिन्यापासून घरमालक संजय ढवळे वय 55 वर्ष यांच्या घरच्या पहिल्या मजल्यावर भाड्याने राहत होती. सुरुवातीला काकासारखा विश्वास संपादन करत आरोपीने आपुलकीचे वर्तन केले. मात्र हळूहळू त्यांचा खरा विकृत चेहरा समोर येऊ लागला. तो वारंवार त्यांच्या खोलीत येत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. 11 एप्रिल रोजी रूमला रंगकाम करायचे आहे असा बहाणा करून आरोपीने पीडिताला बोलवले. सायंकाळी खोलीत आल्यानंतर पाय दाबण्यास सांगून अचानक तिच्या गळ्यात हात टाकत जबरदस्तीने लज्जास्पद वर्तन केल्याचे गंभीर आरोप करण्यात आला. घराच्या सुरक्षिततेचा आड घडलेला हा प्रकार अत्यंत धक्कादायक मानला जात आहे. घटनेनंतर भयभीत झालेल्या पीडिताने हा सर्व प्रकार आपल्या मैत्रिणींना सांगितला. काही वेळातच आरोपीने मजा आली का असा अत्यंत किडसवाना व्हॉट्सअप संदेश पाठवला. तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर माफी मागणारे संदेशही पाठवण्यात आले. या संदेशाचे स्क्रीनशॉट पोलिसांकडे पुरावा म्हणून सादर करण्यात आले. सुरुवातीला भीतीमुळे पीडिताने तक्रार देण्यास टाळले. मात्र आईवडिलांना माहिती दिल्यानंतर धीर मिळाल्याने तिने अखेर पोलिसात धाव घेतली. आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत विविध गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. या घटनेनंतर गांभीर्य लक्षात घेता घाटंजी पोलीस ठाण्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी पांढर कवडा रॅबिन बन्सल यांनी भेट देऊन या घटनेचा आढावा घेत पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनाश जाधव व अरविंद चेमटे करीत आहेत. महाराष्ट्र 24 करिता घाटंजी येथून मुजाहिद पटेल.